मुख्यमंत्री ओबीसींच्या साखळी उपोषणाला भेट देण्याची शक्यता आहे। नागपूरमधल्या ओबीसींच्या उपोषणाला मुख्यमंत्री भेट देणार असल्याची माहिती मिळतेय। जरांगेंच्या उपोषणानंतरही ओबीसींचा एल्गार सुरूच आहे। ओबीसींचं उपोषण हे सुरूच आहे। तर अर्थात ओबीसी महासंघाच्या उपोषणाचा आजचा 6वा दिवस आहे। सरकारकडून ओबीसींच्या मागण्यांसंदर्भात ठोस आश्वासन दिल्याशिवाय मागे हटणार नाही अशी भूमिका ओबीसी महासंघाने आता घेतलेली आहे। याविषयी ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। सरकारचं शिष्टमंडळ ओबीसी महासंघाला भेट देणार आहे। मंत्री अतुल सावे नागपूरमध्ये दाखल झाले। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे सर आहेत। सर, आज 6वा दिवस आहे साखळी उपोषणाचा। आज मंत्री अतुल सावे नागपूरमध्ये दाखल झाले। तुमच्या साखळी उपोषणाला ते भेट देणार आहे। काय तुमच्या नेमक्या त्यांच्यासमोर मागण्या असतील? मागण्या हे बघा की आम्ही 14 मागण्यांचं निवेदन सरकारला ऑलरेडी उपोषण सुरू व्हायच्या पूर्वीच दिलेलं होतं आणि या 14 मागण्यांवरती सरकारने सहानुभूतीपूर्वक विचार करून आमच्या त्या मागण्या पूर्ण कराव्या अशा प्रकारचं निवेदन दिलेलं होतं। ज्यामध्ये पहिली मागणी होती की कुठल्याही परिस्थितीत ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये आणि सरसकट कुणबी जातीची प्रमाणपत्र सुद्धा देण्यात येऊ नये। परवा जो सरकारने शासन निर्णय काढला, मी जबाबदारीपूर्वक वक्तव्य करतो की त्या जीआरमुळे ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का बसलेला नाही आणि सरसकट कुणबी जातीची प्रमाणपत्र देण्याची कुठलीही तरतूद त्या शासन निर्णयामध्ये नाही। मंत्रिमंडळाची उपसमिती सरकारने नेमली, याबद्दल मी सरकारचं अभिनंदन करतो, निर्णयाचं स्वागत करतो आणि जे 8 सदस्य त्याच्यामध्ये सरकारने नामित केलेले आहेत त्या सर्वांचंही मनापासून अभिनंदन करतो आणि त्याच्यामुळे मागण्या लवकरात लवकर मान्य होण्याचा आणि त्याला संविधानिक न्याय मिळण्याचा हा एक मार्ग आहे, तो सरकारने आमच्याकरता उघडा करून दिला। त्याबद्दल सुद्धा मी सरकारचं अभिनंदन। ज्या मागण्या आहे त्या संदर्भात सुद्धा आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।